खरीप हंगाम जवळ आला असून शेतकरी यासाठी मशागतीमध्ये व्यस्त आहे। दरम्यान गत खरीपात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड केली होती, मात्र सरासरीपेक्षा कमी असलेल्या पावसामुळे कापसाचे उत्पन्न घटले। त्यातच यंदा शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला हमी भावही मिळाला नाही। आधीच कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत असताना त्यातच आता यंदा पुन्हा बीटी बियाण्यांच्या दरात वाढ झाली। पाकिटामागे 11 रुपयांनी वाढ झाली आहे। 475 ग्रॅमचे पाकिट 864 रुपयांना मिळणार असल्याने पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे। सध्या कापसाचे दर 7000 रुपयांदरम्यान स्थिरावले आहे। 2 वर्षापूर्वी कापसाला 13,000 पेक्षा दर मिळाल्याने यंदा दरवाढ होईल असा शेतकऱ्यांचा अंदाज होता, मात्र गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली। दर वाढण्याऐवजी घसरण गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला। त्यातच हमी भावही मिळाला नाही। अनेक शेतकऱ्यांनी भाव नसल्याने कापूस साठवून ठेवला होता, मात्र दरवाढ न झाल्याने साठवणुकीतील कापूस आता विक्रीसाठी येत आहे। कापसाला सध्या 6,500 ते 7,000चा दर मिळत आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। दीपक राठोड यांचा रिपोर्ट DR न्यूज जळगाव।